अरे अरे वक्तात कुठे गेले रे बा वर्गणी मागायच्या वेळेस? तात्या आणि सोन्या दोघांनी दिसू राहिले, कुठे गेले? अरे पांडेल्यावर गेले ते खर्रा खाले बजी येऊन राहिले. थांबा येतेच ते. तोपर्यंत आवाज दे बरं. चेत्या दे, शालिग्राम काकाला आवाज दे. शालिग्राम काका, ओ शालिग्राम काका, या ना बाहेर, या ना थोडेसे. या म्हटलं इकडे सगळे जण आवाज देऊ राहिले म्हटलं तुम्हाला मंडळाचे कार्यकर्ते. या थोडे बाहेर या. अरे घेतली का रे? घेतली का चेत्या इच्छी वर्गणी घेतली का शालिग्राम काकाची? अरे याच असता आहे शालिग्राम काका बाहेर वर्गणी घेऊ काय? मला तर वाटते तो लपलाय घरात वर्गणीच्या नावानं. अरे काय विचारता? ते धोतर त्याच्या पायात अडकलं पडले, ते शेण लागलं त्याच्या धोत्राले, ते हापशी धुवून राहिले ते. आता काय पुरा आकातच आहे. त्याला म्हटलं जीन्स पॅन्ट घाला तर नाही म्हणते, ते धोतरच बरं आहे म्हणते आपलं. मी देऊ का आवाज? देणं तर दे, येन तरी त्या आवाजान बाहेर दे आवाज दे. ओ शालिग्राम, ओ शालिग्राम रे, ओ शालिग्राम, बकरी गेली रे त्याला चोरी. अरे कुठं आहे रे तो चोर? कुठं आहे बकरी चोर? कुठं आहे रे तो? क्या मायचा त्याच्या तंगड तोडून टाकतो त्याचे. कुठं आहे तो बकरी चोर? गेला बयाला तो, गेला. अरे आम्ही आलो धावत, पहिनच गेला तो आम्हाला पाहिल्याबरोबर. अरे कुठं चालले सगळेच्या सगळे? कुठं चालले म्हटलं? अरे तुम्हालाच भेटायला आलतो ना शालिग्राम काका, तुम्हालाच तर भेटायला आलो. तुमची भेटच तर नाही उरायली गणपती बसला तेव्हापासून. हा बरोबर तुमचा पंक्तीच्या दिवशीच मला डबे घेऊन दिसता बा तुम्ही. तेव्हाच भेटते म्हटलं, तुमची डबे नेते तेव्हा. मग मनाचा उद्देश काय आहे तुमचा? हा मग मनाचा उद्देश काय आहे? का आम्हीच नेतो का भाजी? पुरा एरियाच नेते, हा पुरा गावच नेते म्हटलं भाजी डब्याचे डबे भरून. आमच्यावर कसे नाव घेऊ राहिले तुम्ही? कोण होयजी? कोण होय? आपल्याला म्हणून राहिला डब्याचे डबे भाजी नेता म्हणून घरी. कोण होयजी? थांबा मी येऊ राहिली बाहेर. पकडून ठेवा त्याला कोण होतं. अरे सल्ल्या काका, इथं भांडणावाचेच काय मुख दिसू राहिले मला. आपण आला वर्गणी मागायले. हे बना कुकडे उडच पेटलं म्हटलं वातावरण. अरे टेन्शन नको घेऊ, दरवर्षीच नाटक द्यायचे. वर्गणी मागायला आलं का असे तमाशे करते ते, दरवर्षीच नाटक द्यायचे वाले. कोण होय? कोण होतो म्हणणार? कोण होय? हा बाई तो सल्ल्या बाई म्हटलं. बरोबर नाव ठेवलं म्हटलं त्याला, ठेवण्यावाल्यानं. सळ्याच नाव ठेवायला पाहिजे होतं त्याला. तर सल्ल्या ठेवल्यापेक्षा असे सगळे काम काय करू राहिला? आमच्यावर काय नाव घेऊ राहिला तू? आमच्यावर कसे नाव घेऊ राहिला तू? का डब्याचे डबे नेतो म्हणून? बाकीचे नाही दिसत का तुले? गल्लीनं बकेटाच्या बकेटा नेते ना. आम्हाला कसं म्हणून राहिला? ज्या दिवशी पकडलं त्या दिवशी म्हटलं तू पकड म्हटलं आम्हाला, त्या दिवशी आम्हाला कसं म्हणून राहिला तू? काय वर्गणी देत का? मी वर्गणी देत का? बाकीचे तर बकेटाच्या बकेटा नेते म्हटलं गल्लीनं. आम्हालाच कसं म्हणून राहिला तू? नाव घेऊन म्हणून राहिला देवी. 2001 रुपये वर्गणी दिली म्हटलं. मग 2001 रुपये वर्गणी द्याले. कोणी दिल्ली काय? तर एवढ्या एरिया दिल्ली काय? 200-300 रुपये फाडते म्हटलं. मानवऱ्यानं 2001 रुपये दिली म्हटलं. बरं जाऊ द्या काकू, शांत व्हा. आम्ही त्याच्यासाठी आलो म्हटलं, गणपतीचा महाप्रसाद आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी. तर म्हटलं वर्गणी किती लिहू म्हटलं सांगा आता. जाऊ द्या, तुम्ही 2001 रुपये वर्गणी फाडताना दरवर्षी, चला याही वर्षी फाडून टाका. चला विषय मोकळा करा. बस तेच काय त्याच्या मागं लागले. अरे तो तसाच आहे सल्ल्या काका, कुकडे बोलते तो. जाऊ द्या, त्याचा लोड नका घेऊ. ह्यावेळेस बी देऊन द्या जेवढी आहे तुमची, दरवर्षी देतात ह्या वर्षी. काही लोड नका घेऊ, ठीक आहे? लिहून टाकू ना मग, लिहून टाकू ना शालिग्राम काका? अरे नाही रे बा, या वर्षी परिस्थिती नाही माही. 2001 नाही, यावेळेस लिहून टाकतो 201 रुपये. मग भाऊ बाकी काय आहे तर. हे असं आहे मग शालिग्राम काका तुमचं, हे असं आहे. मग लोक नाव बोलतो ठेवते तुम्हाला. मग तुम्ही म्हणता का असं झालं तसं झालं? अरे मग लोक म्हणणारच नाही का तुम्हाला? लोक म्हणणारच नाही का? अरे बाकीचे आम्ही नाही ठेवत लक्ष. जाऊ द्या. आता त्या सल्ल्या काकाला बी म्हटलं, दुसऱ्यानं सांगितलं म्हटलं का हा 201 रुपये वर्गणी देते आणि पनीरची भाजी घेऊन जाते म्हणून डब्याचे डबे भरून. सांगा कसं बोललं तर चांगलं वाटते काय? मग कसं आहे, तुम्ही वर्गणी बी तेवढीच द्या. हा वर्गणी द्या ना तुम्ही 2001 रुपये. मग कोण काय म्हणते? तुम्हाला बोलायला जागा होऊन जाते का? मी वर्गणी बी दिली बा तेवढी. तुम्हाला कोणी म्हणत नाही मग मंडळातला, आणि दुसरा कोणी म्हणू नाही शकत गावातला. 2001 रुपये देऊन द्या. चला घ्या मग, करा तुमच्या आता श्री गणेश. अरे तुम्ही 2001 रुपये वर्गणी घेऊन द्या. मी मग हातानं म्हटलं भाजीचा डब्बा तुमच्या घरी आणून देतो, काही हरकत ना घेऊ. मग तुमच्यावर नाव बी नाही म्हणून तो लोक मला म्हणान का त्या नेली म्हणून डब्यातनं भाजी घरी. हा काही लोड नका घेऊ, टेन्शन नका घेऊ काकू. 2001 रुपये तुमच्या नावाची पावती फाडतो म्हटलं. चल लिरे चेत्या ली 2001 रुपये शालिग्राम काका. मी काय म्हणत आहे, लिहू द्या 2001 रुपये देऊन द्या, बिंदास देऊन द्या. तो आणून देतो म्हणते ना पनीरची भाजी घरी. मग काय लोड घेता? लोक नाव कुठं बी नाही ठेवत. जसं आज हा म्हणून राहिला आपल्याला, तसं नाव ठेवायचं काम नाही ना. डायरेक्ट घरपोच येते ना. लिहू द्या. लिहून टाक रे, लिहून टाक 2001 रुपये. ठीक आहे, चला येतो मग. अरे नमस्कार शालिग्राम. अरे नमस्कार तात्या. अरे काय राजे हो, काय होय म्हटलं हे एवढाली वर्गणी लिहा लागते काय? अरे बा केवढी लिहिली रे बा? 50-60 हजार रुपये लिहिली काय शालिग्राम रावची? काही राजे एवढा लिहा लागते काय? कमी लिहा ना थोडीशी. तुम्ही मला तसेच दिसू राहिले. बरं ठीक आहे, या मग या. कधी आहे जेवण, कधी ठेवलं? जेवणाची तारीख निश्चित व्हायची आहे. निश्चित झाली रे झाली का? डायरेक्ट तुम्हाला पत्रिका येऊन जाते घरी. काही टेन्शन नका घेऊ. महाप्रसादाची पत्रिका येऊन जाते. ठीक आहे, येतो मग. अरे बा हे दरवर्षी 201 रुपये देणार आहे. यानं कशी काय दिली बा 2001 रुपये? हा कशी काय दिली म्हटलं? मला तर वाटलं बाबा का हे 1 रुपया बी नाही देत, पण म्हणा लागेल बा सोन्याले चेत्याले असं घेतलं तेले गोच्यात. अरे बापा काय विचारतात आता तुम्ही? असं दिलं तेले चढवणीचं पाणी, असं चढवलं तेले हरभऱ्याच्या झाडावर का? ते डायरेक्ट 201 चे 2001 वर चालले गेले म्हटलं. मी आता म्हटलं करते बाबा हे बाई माझ्यासोबत भांडणं आणते म्हटलं. आता वांदे आणते म्हटलं, आपला वर्गणी नाही भेटत म्हटलं आपल्याला. जब तक हम तेरे साथ है तात्या, तेरे पे हम कोई आँच नहीं आने देंगे. हाँ नाम याद रखना, सोन्यावर चेत्या बोलते हमको. चल बे चल, निघा इथून. हो ना, चालले मोठे तिथं. चला रे चला, दुसऱ्या घरी चला मागाले वर्गणी. एक काम करा, हे दोन्ही बी घर जवळच आहे. अर्धे जण इकडून अर्धे जण तिकडून दोघाले मागा. टाइमपास काही होत नाही आपलं, लवकर निपटून जाते आपलं. तुम्ही तिकडे मागा, मी इकडे मागतो. हा काय म्हणता? हा जमते ना तात्या, जमते.
अरे मारत राहा हो मारत राहा. या म्हटलं थोडं घराच्या बाहेर काम आहे म्हटलं थोडंसं. अरे चंद्रमणी काका, हो चंद्रमणी काका, या थोडे बाहेर या बरं. या हे बोलावून राहिले म्हटलं तुम्हाला. या थोडे बाहेर या. हा बोला ना. ते तर घरी नाही आहे, ते तर मारुतीच्या वाटेवरच बसलेले आहे. तिकडेच तर बसले आहे, ते तिकडेच बसले वाटते चौकात. काहून काय काम पडलं तुम्हाला? अरे म्हटलं वर्गणी गणपती मंडळाची महाप्रसाद करायचा आहे. मागच्या वर्षी सारखी पनीरची भाजी आहे, तर म्हटलं वर्गणी किती लिहू म्हटलं तुमची वर्गणी सांग ना. अरे माझ्या हाती काय आहे? माझ्या हाती काहीच नाही आहे. माझ्या हाती काहीच नाही आहे ना. जे काय ते त्यांच्याच हाती आहे. मारुतरावच्या हाती. त्यालाच घ्या. मारुतीच्या वाटेवरच बसले आहे ते. त्यालाच मागून घ्या तिकडे तिकडे. माझ्या हाती काहीच नाही आहे ना. सगळे राजोड म्हटलं हिच्या हाती आहे म्हटलं भाऊ. तुम्हाला माहित नाही हा? हे कशी नखरे करते. नवऱ्याला म्हटलं हे स्वतः पैसे देते म्हटलं खर्चाले. पुरा नवरा कमावून आणते ना हिच्याच पैसे ठेवते. आणि काय सांगू राहिली मापाशी काहीच नाही आहे, असं नाही तसं नाही. पा अरे हे काय देते वर्गणी? हिची काय अवकात आहे? हे घ्या, या मापासून घ्या. या 201 रुपये लिहा मायली. अरे 201 रुपयात काय होती काकू? 201 रुपयात काहीच नाही होत. इकडल्या काकूने तर 501 रुपये दिली. 501 रुपये दिली काय त्या बाईनं? आणि चल घे मायली 601 रुपये लिही. बापरे, तिकडल्या बाईनं तर 601 रुपये दिली. तुमची किती लिहा लागते? अरे बापरे 601 रुपये लिहिली का? मायली 701 रुपये लिही माई 701 रुपये. आणि चला बोला इकडे इकडे. 701 रुपये 701 रुपये 701 रुपये 2 701 रुपये 3. बोला बोला समोर बोला. 701 रुपये का? मायली 1001 रुपये. हा बोला काकू, तुम्ही बोला. तिकडे 1001 रुपये झाली. तुम्ही बोला 1001 रुपये का? बरं मायली 1501 रुपये. मला काय गरीब समजू राहिली आहे रे? घे 1501 रुपये लिहिली. त्याला ताकद नाही तेवढी द्यायची. चला बोला 1501 रुपये 1 1501 रुपये 2. बोला काकू बोला समोर बोला 1501 रुपये माय घे. 2001 रुपये लिही. 2001 रुपये वर्गणी. आता आहे नाही तिची ताकद द्यायची याच्या समोर. तिच्या आधी तर कोणती राजवट नाही आहे म्हणते. आता कुठून देऊ राहिली एवढी वर्गणी? चला काकू तुम्ही बोला 2001 2002. बोला समोर बोला पटापट. लिहू का म्हटलं 25 लिहू का? 25 लिहू का म्हटलं काकू? सांगा पटकन सांगा. 25 लिही माली 25 लिही. मी का झोल खाण्यातली होय का? लिही 25 रुपये वर्गणी. मारुती काकाच्या बायकोचा. चला 25 मारुती काकाच्या बायकोचा 25. चला बोला चंद्रमणी बोला चंद्रमणी काकाची बायको. बोला काहीतरी बोला समोर बोला पटकन. चानच नका देऊ समोरच्याले. लिही 5001. चल मोठ्या अक्षरात चल कर पटकन. आता तिची द्यायची ताकद नाही. आता समोर काहीच नाही बोलू शकत ते. आता काहीच नाही तिच्यावरची द्यायले. चला बोला मारुती काकाची बायको काहीतरी बोला समोर. असं नाही चालत. चला बोला तुम्हाला डायरेक्ट म्हटलं तोड दिली म्हटलं त्या काकून. बोला समोर बोला काहीतरी. टाकू का म्हटलं 10,001? टाकू का सांगू काकू? तुम्ही सांगा पटकन. आणि चल टाक 10,001 रुपये टाक. तिची काय अवकात मला अवकात दाखवू राहिली का ते? चल टाक 10,001 रुपये. बोला चंद्रमणी काकाची बायको. चला बोला समोर बोला चंद्रमणी काकाची बायको काहीतरी बोला. अशानं तुमचं वर्चस्व घटून जाईल. चला बोला काही ना काही बोला. 10,001 रुपयाच्या वर काहीतरी बोला. बापरे भल्ली दिसू राहिली. कुठून आणली एवढा पैसा आहे? हा का फक्त लिहूनच राहिली? वर्गणी मागा पहिले दिली तेवढी आहे का तिच्या पैसे? आणि मग म्हणा मले हा ते जर वर्गणी तेवढी देत असेल तर म्हणा मले त्याच्यापेक्षा जास्त दिन म्हटलं 5,000 रुपये वर्गणी मागा पहिले दिली तेवढी. मला का तू का भिकारी समजू राहिली का? थांब आत्ता आणून देतो. थांबा इथं आत्ता आणून देतो म्हटलं पैसे. आपलं मंडळ का लपती बनतेले का? आपल्या मंडळाचं आता काही लोड नाही आहे. आता मालाच काम आहे म्हटलं. इकडे कॉम्पिटिशन चालू आहे ना. हराशी चालू आहे जशी काही पाहिजे. डायरेक्ट म्हटलं 201 रुपयाचं कुठं चाललं गेलं गाडं. 10,000वरच गेलं ना. आता ह्या बाईनं जर 10,000 रुपये आणून दिले इकडे 5,000 रुपये सारखेच वाचते. इकडे 5,000 रुपये सारखेच वाढते म्हटलं. मग काय ऐकते मग अधिक चालते बोली. चालते चांगलं आहे आपलं. चल हे घे दाखव दिले कशा असते तर. दाखव 10,000चं बंडल कसं असते दाखव दिले. चला काकू बोला काकू समोर बोला. 10,000चं बंडल आलेला आहे. चला 15 बोलू का 15 सांगा पटकन. चल ली रे 15 ली काकूचे. घे ली रे त्या इकडे का पौराला ली 15 ली. चंद्रमणी काकाच्या बायकोचे 15,000 ली पटकर घे. ठीक आहे म्हणा. तू आणून दाखव म्हणा पैसे. तू आणून दाखव म्हणा. एवढे ठसन गाजू राहिले ना. तू आणून दाखव म्हणा. मला सांगू राहिली का तू पैशाचं? चले घे सोन्याच्या बांगड्या घे रे. मंडळाला ठेवून दे. चले घे. ते काय चालू आहे बे? हे काही समजूनच नाही राहिलं. याची धडाशी चालू आहे. इकडे बोलणं चालू आहे म्हटलं. सल्ले काही समजूनच नाही राहिलं दोघीचं. आणि हे दोघं काय दलाल होय का रे? पाय ना कसे बोलू राहिले. पाय याचं समजून नाही राहिलं मला. चेताचं सोन्याचं जसे काय दलाल होय पाय ना कसे बोलू राहिले. पाय चला मारुती काकाची बायको. चला तिकडे सोन्याचे गहिने आले म्हटलं काकूचे. चला सोन्याचे पोता बिता घेतो आता. चला तुम्ही बोला काय देताय. चला 7/12 नाव करून द्या पटकन मंडळाच्या. चला पटकन सांगा लिहू काय. चला ना कागदपत्र ना 7/12चे. 7/12च्या पहिले हे घर घ्या म्हणा मला. हे घ्या पुरा मंडळाच्या नावानं घर लिहून देतो. थांबा डॉक्युमेंट आणून देतो थोड्या वेळात. चला घराचे कागदपत्र आले म्हटलं. चला तुमचं काय 7/12 लिहिता का 15 एकर नाव पटकन मंडळाच्या. सांगा पटकन लिहि रे त्या लिहि पटकन. चंद्रमणीचं चल चंद्रमणी काकाच्या बायकोची. चल लिहि चंद्रमणी काकाच्या बायकोच्या ऐकून 7/12 15 एकराचा. चल लिहि पटकर घे. इकडे तिकडे काय पौराला लिहि पटपट. चला मारुती काकाची बायको तुमचं बोला पटकन काय आहे तर. चला 15 एकर लिहिलं. चला तुम्ही बोला तुम्ही लिहून टाका 30 एकराचा पट्टा लिहून टाका मंडळाच्या नाव. चला पटकन लिहू का सांगा पटकन. अरे तर लिहा ना भेनाऱ्यातली दिसू राहिली काय? मी नाही भेट म्हटलं. माहीत वर्गणी जास्त राहील म्हटलं मंडळात तिच्यापेक्षा. एका मला याची तशी समजू राहिली का? चल लिहा पटकन 30 एकराचा पट्टा मला. हे तर एक नंबर काम जमू राहिलं रे. मंडळ तर का आता पिढी आपला लपती होऊन जाईल. आता तर लोडच नाही म्हटलं. अरे कायची गर्दी हो म्हटलं एवढी. कायची गर्दी होय का? कायची गर्दी म्हटलं एवढी. कायची गर्दी होय. आणि पैसे कोणाला देऊ राहिले म्हटलं तू? हे पैसे कायचे म्हटलं. आणि कागदपत्र मी दिसू राहिले त्यापाशी. अरे वर्गणी मागायला आलतो म्हटलं गणपतीची. तुम्ही बसल्या म्हणे चौकात. मग म्हणे हेच देतो म्हणे बा तुमची बायको. तर मग लिहून घेऊ राहिलो आम्ही वर्गणी. काय त्याच्यात? अरे किती लिहिली म्हटलं हिनं वर्गणी.
वर्गणी किती लिहिली म्हटलं? अरे वर्गणी आता जर तुम्ही थोडेसे लेट झाले असते ना म्हटलं तर तुम्ही रस्त्यावर असते म्हटलं, भाड्यानं लागलं असतं म्हटलं तुम्हाला. अशी वर्गणी जमा झाली म्हटलं आता मंडळात. हो तात्या इकडे आहे म्हटलं 2 मिनिटं. बोल काय म्हणतं? अरे कसं आहे म्हटलं आपलं मंडळ आता लपती होऊ राहिलं होतं. पिढून पिढी म्हटलं वर्गणी मागायचं काम नसतं म्हटलं आपल्याला. एवढी प्रॉपर्टी झाली म्हटलं आपल्याशी जमा. चला पटकन कल्टी मारा, कागदपत्र घेतले म्हटलं, 7/12 सगळं झालंय. चला लवकर पाणी मारा म्हटलं इथून. तुम्ही फालतू म्हटलं काम नका बाईकू म्हटलं फालतू आता. चला पटकन या. अबे शायन्या वानाच्या त्याच्या काय घराचे कागदपत्र घेतात त्याला काय रस्त्यावर ठेवतं काय? त्या बाईला काय अकला आहे काय? बाईला अकला असता तर बस मग चल हो तिकडे. हो ना एवढे मोठे हे कामं करू राहिले फालतूचे. काय वय त्याला काय अकला आहे का बाईले? ते तर हे भांडणात काही करून टाकते. अहो तात्या पुरा पेन खतम झाला म्हटलं. संतूर साबणीवर भेटलेला होता तो मले. संतूर साबणीवर भेटलेला पेन पुरा खतम होऊन गेला म्हटलं. याची वर्गणी लिहून पुरं वर्गणी बुक भरलं म्हटलं आपलं. आता काय करता? अरे जमलं ना, जाऊ द्या ना तात्या. पटकन निघून जाऊ म्हटलं इथून. हे आले दोघं आता. हे काम बाईक होते आपलं मंडळ आता लपती होता म्हटलं गरीब करून टाका. राहू द्या चला. हे बा फालतूगिरी काही करू नका. त्याला जेवढी द्यायची आहे वर्गणी त्याच्या सहमतीनं तेवढी लिहून घ्या. पटकन चला दुसऱ्या इकडे चला. बोला मारोतराव किती वर्गणी लिहू? तुमच्या सहा खुशीने सांगा. अरे 2001 रुपये लिहून घ्या म्हटलं. 2001 रुपये लिहून घ्या तात्या. आणि चल ली रे चेत्या ली मारोतरावचे 2001 रुपये ली. चल तुझा म्हटलं अंदर. चल चल वय अंदर. चल होय अंदर वय पटकन चल. तात्यानं सोन्यापुरा गेम बैकला रे आपला. आज आपलं मंडळ करोडपती असतं म्हटलं. करोडपती हायवे टच जमीन भेटू राहिल्या होत्या म्हटलं. या तात्यानं गमावल्या रे, तात्यानं गमावल्या. अरे या तात्याच्यानं तर लय काही गमावलं रे म्या. या तात्याच्यानं लय काही गमावलं. चंद्रमणी राव तुमचे किती लिहा लागते सांगा? अरे 2001 माय बी लिहून टाका. ली रे चेत्या दोघांचे बी 2001 लिहून टाक. अरे जेवण कधी आहे म्हटलं? महाप्रसाद कधी आहे म्हटलं? कायची भाजी आहे म्हटलं? भाजी दरवर्षी कोणती राहते आपल्या मंडळात? पनीरची भाजी आहे का? ठीक आहे म्हटलं. का आता एक तेलाचा पिपा बी लिहून घे माझ्याकडून. बरं ठीक आहे तेलाचा पिपा लिहून घे रे एक चंद्रमणी काकाच्या ऐकून. चला समोर चला. हे असं असं ना म्हटलं तात्या तुम्ही जर म्हटलं काळ्या करत असाल ना वर्गणीच्या याच्या तर मग काही आम्ही येत नाही बाबा. ते पुढचं तुम्ही पाच बसा. चांगल्या ना म्हटलं एवढी मोठी वर्गणी उरायली होती. आपल्या पिढून पिढी वर्गणी मागायची गरज नसती म्हटलं. तिथं तुम्ही तिथं काळ्या करू राहिले. काय गरज होती? देऊ राहिले होते ते प्रॉपर्टी त्याचे नाव करून आपल्या गणपती मंडळाच्या. घे ना शायना तोंडाच्या. हो तुम्ही तर मला दलालच वाटवायले होते. ते हर्राशी लावून राहिले होते काय? 5001 आणि 10,001 जास्तीचे कामं काय करत असता फालतूचे. त्याला बायाले काय हे आहे काय? ते बाया काय भांडणात काही बी करून टाकते. तुम्हाला अकला नाही आहे काय? तुम्ही तिथं मजा घेऊन राहिली त्याची वाली नाही. मजा कायची आहे? कागदपत्र आणले होते सोन्याचे म्हटलं, कंगन घेतले होते तिचे. बांगड्या घेऊन घेतले होते म्हटलं तिचे. तुम्ही जास्तीचे कामं केले नाही तर मस्त काम जमलं असतं. पिढून पिढी टेन्शनच नसतं म्हटलं. बँकेत टाकून दिले असते म्हटलं ते पुरे पैसे. व्याजानं आपलं मंडळ चाललं असतं दरवर्षी व्याजाच्या पैशानं. बस बाबा चल दे बरं सल्ल्या. सुरेश काकाला वाद दे. सुरेश काका हो सुरेश काका या ना बाहेर या. हे कार्यकर्ते आले म्हटलं गणपतीचे वर्गणी मागायसाठी. महाप्रसाद आहे ना. या बाहेर या बरं. अरे बोला 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 काय म्हणता? कायले आले? अरे म्हटलं मंडळाची वर्गणी पाहिजे होती ना. महाप्रसाद आहे तर मंडळाची वर्गणी मागायला आलो म्हटलं. तुम्हाला किती लिहू म्हटलं तुमची वर्गणी? अरे द्या ना तर तुमची किती कॅपॅसिटी आहे पैसे द्यायची तर द्या. 5,000 द्या 10,000 द्या. तुम्हाला जेवढे वाटते तेवढे द्या. आम्हाला काय आम्ही किती घेतो? बरे आहे वाटते रे कान्यानं थोडंसे. सोनिया तू बोल बरं तू बोल. जरा मोठ्यानं बोलतो त्याच्यासोबत. त्याला वाटू राहिलं का आपण वर्गणी द्यायला आलो त्याले. आपण वर्गणी घ्यायला आलो हे सांग त्याले समजावून. अरे तुम्ही वर्गणी द्या म्हटलं. आम्ही नाही देत तुम्हाला. तुम्ही द्या म्हटलं. तुम्ही द्या. तुम्हाला वर्गणी द्यायची आहे का नाही द्यायची आहे ते सांगा. तुम्ही द्या म्हटलं आम्हाला वर्गणी. गणपतीचा महाप्रसाद आहे. आम्ही काय देऊ तुम्हाला? तुम्ही कोणता महाप्रसाद ठुरायले? सांगा म्हटलं किती लिहू वर्गणी? सांग ना पटकन. काय तुम्ही बी सांगा पटकन म्हटलं. टाइमपास नका करू ना आमचा. आम्हाला बाकीचे घर जायचे आहे ना. तुम्ही तर आमचा वेळ वाया घालू राहिले काय? अरे दे ना तर किती वर्गणी देतात तुम्ही? द्या. तुम्हाला किती द्यायची आहे द्या. आमच्या घरच्या गणपतीसाठी तुम्हाला किती वर्गणी द्यायची आहे द्या. पाय व यायले कदर आली फक्त. आपल्या घरी गणपती बसते तर आपल्या घरी जेवण ठेवासाठी हे पैसे द्यायला आले आपल्याला. पाय किती चांगले आहे. बापरे असं आहे का? जाणून नाटकं करू राहिले. बरं आता घेतो पाहिलं. अरे मी काय म्हणून राहिलो सुरेश काका तुमचे म्हटलं निराधारचे पैसे आले काय? निराधारचे पैसे नसून आले तर हे देते म्हटलं. काय म्हटलं? निराधारचे पैसे काय? नाही ना निराधारचे पैसे नाही आले ना. कोण देते कोणता साहेब देते म्हटलं? बापरे असं आहे ते सोन्या. नाही असं आहे म्हटलं ते. पाय आता कसं म्हटलं कसं ऐकू गेलं. पाय कसं गचकने ऐकू गेलं म्हटलं बुडीले म्हटलं. आता वरी वर्गणी चिल्लावर राहिली तर तुम्ही देऊ राहिले का म्हणते मला वर्गणी. आता घेतो तिला फाईलवर थांब. अरे मी काय म्हणून राहिलो आजी इकडे पाय. इकडे पाय म्हटलं. अरे बोल ना रे तू समोर काही बोलू नसतं नाही राहिला. तिथंच तू थांबून राहिला. बोल ना काय बोलायचं आहे? काय लेवाद दिला आम्हाला? काय लेवाद दिला म्हातारा माणसाला म्हटलं. अरे ते पनीरची भाजी उरली आहे म्हटलं. ते काल बनवली होती. घेऊन जा म्हटलं ते डबे घेऊन जा. डबे ना पनीरची भाजी आहे म्हटलं. ते उरली घेऊन जा म्हटलं. ते डबे भरून. कुठं आहे? चला हो चला पटकन आणा डबे घरून. चला कुठं आहे म्हटलं? कुठं आहे? आपल्या मंडळात आहे का गणपतीच्या? बस येऊन राहिली 5 मिनिटात. चला पटकन चला खतम होऊन जाईल. बापरे बाप तात्या काय होई हे तर आपल्यापेक्षा चॅप्टर दिसू राहिले म्हटलं. हे आपल्यापेक्षा चॅप्टर निघाले म्हटलं. हे पहा ना आता म्हटलं त्याले बघा पनीरची भाजी आहे मंडळात तर पहा म्हणते चला म्हणते डबे घेऊन. आणि आता वरी वर्गणीचं बोलवलं ते ऐकून येऊ राहिलं म्हटलं त्याले. बरं ठीक आहे ना जाईन कुठं. थांबा. अरे वर्गणी नाही द्या लागत का म्हटलं? गणपती मंडळाचं जेवण आहे ना. वर्गणी म्हटलं वर्गणी.
काय होय बे कानापाशी येऊन चिल्लावर आला बैरा गिरा समजला काय ऐकायला येते ना म्हटलं मला बोल काय म्हणून राहिला वर्गणी ना हा वर्गणी ली ना ली 50 रुपये ली चल 1 रुपया मानाचा राहते तर 51 रुपये ली चल जेवायला किती जण आहेसान म्हटलं तुम्ही जेवायला किती जण आहेसान तुम्ही चिवराले ना फक्त हा तुम्ही झाले पाहिजे फक्त बाकी कोणी पाहिजे मला तुमच्या घरचं नाही तर मग म्हणसान मग किती द्या लागते म्हटलं किती द्या लागते बोल ना सांग ना अरे मग तुम्हाला तेच विचारवाल ना वर्गणी कायले म्हणते का आपल्या वर्गणीतनी कमीत कमी 10 ते 15 जण जेवले पाहिजे त्याला वर्गणी म्हणते हा तुम्ही म्हणून राहिले 50 रुपये ते तर तुम्ही एकट्याला बी नाही पुरत 50 रुपये एकट्याला तरी पुरते काय भाजी का आलू वांग्याची आहे काय दरवर्षीप्रमाणे पनीरची भाजी आहे ना मग तुम्हाला समजायला नाही पाहिजे काय हा कसे डब्बेचे डब्बे घेऊन येताना म्हटलं गुपचाप म्हटलं 2001 रुपये द्या नाही तर मग म्हणसान काय झालं एवढे कुठचे देऊ बापा आम्ही 2001 रुपये हा कुठचे देऊ म्हटलं अहो नामदेवराव दिली भाऊ पा दोघे पाहून घ्या कोणीच नाही म्हटलं दिले 1 रुपये तरी पा कसे करते ते काय करा एवढ्या पैशाचं आणि म्हणते पा एवढे पैसे आहे का म्हणते आमच्यापाशी आणि जेवाच्या वेळेस डब्बेचे डब्बे भरून घेऊन जाते म्हटलं डब्बेचे डब्बे पनीरच्या भाजीचं 3-4 दिवस खाते म्हटलं ते फ्रीज मध्ये ठेवून एवढे तर लुच्चे आहे अरे सोन्याले म्हणा देत असेल तर घे नाही तर राहिलं म्हणा जाऊ दे चल सोमवारचं घर घे बरं याच्या मागे डोकं कुठं पिटतं चल सोमवारच्या घरी म्हणा चल घे मग 501 रुपये घे आता याच्यावर 1 रुपया बी नाही देत म्हटलं मी हा दोघाच बुडा बुडी आहे म्हटलं आम्ही जेवणार आहे आमच्या काय आम्हाला काय परिवार आहे का मोठा जात हा ज्याचा परिवार आहे त्याला मागा बा तुम्ही एवढाले पैसे आम्ही कुठून द्या एवढाले पैसे 501 रुपये देतो बा पटत असेल तर नाही तर मग राहिलं ली रे त्या 501 ली सुरेश काकाचे माय बीन अर्धा 1 घंट्याच्या वर तोडला 501 रुपये लिहायला लवराली सांगा बाबा आणि मार डब्याच्या डब्याने ते गणपतीच्या वेळेस हा भाजीचे भाताचे पोया तर वाहू घालू घालू कुटके करते म्हटलं त्याचे नाश्ता खाते रोज सकाळी मानलं बाबा येईल डेंजर आहे चल चल घराच्या अंदर चल अरे एवढे मक्की चूस आहे कमीत कमी मी आता 10 वर्षापासून ते त्याची बनेल पाहू राहिलो 3 भोकाची हा चालू आहे म्हटलं चालू आहे त्याला भोक दर महिन्याला 1 भोक वाढते म्हटलं त्याच्या बनेल पण बनेल नाही बदलू राहिली म्हटलं त्याची एवढा चिव आहे म्हटलं बरं खाणारही कोणीच नाही ना खाणारही कोणीच नाही म्हटलं आणि दन पिकते म्हटलं त्याच्या शेतीत सांगा असं आहे अरे कोणीच नाही त्याला लेकरू नाही कोणी नाही तरी काय माहिती कोणासाठी जमा करू राहिला चला समोर चला कमॉन गाईज फॉलो मी बापरे सोन्या तात्याची इंग्लिश रे बा इंग्लिश कमॉन गाईज फॉलो मी वर कामाला डायरेक्ट द्या हो तात्या माणिकरावले आवाज द्या तुम्ही तुमच्या आवाजानं बाहेर तरी येतो माणिकराव या म्हटलं बाहेर या म्हटलं हे पोट्टे आले म्हटलं मंडळाचे या थोडेसे बाहेर या घरातच राहता म्हटलं काय आहे तुमच्या घरात किती दिवस झाले हो हा तात्या बाहेरच नाही निघू राहिला ना म्हटलं माणिकराव का धनगिन काढू राहिले घरात धनगिन काढू राहिले का म्हटलं कायचं धन आहे त्याच्या घरात इटान मातीच्या ढेकल्याशिवाय काहीच नाही आहे हो ना अरे बापरे वर्गणीची गँग दिसू राहिली हे तर अरे आता तर लेका चांगलीच गपकणी आहे आपल्याला सोडत नाही लेका तात्या हा 200-300 रुपयात तर काही सोळा राहिला नाही म्हटलं तात्याने मंडळवाले आता लेका फसलो लेका आपण आता यायले काही ना काहीतरी मांजा द्या लागन त्याच्याशिवाय काही जमन नाही आता काय 2-3 दिवसात गणपतीचं जेवण आहे मग काय भुलन पडली आता यायले 2-3 दिवस काहीतरी आपल्याला पालापत्ती द्या लागन तेव्हा आपले काही ना काही पैसे वाचन पाहतो आता काय जमते तर बायकोले पाठवा लागन लेका हो येते हो तात्या माणिकराव का गेले मला तर वाटते मागच्या वर्षीची काही वर्गणी बाकी आहे त्याच्या इकडे हा लक्ष घ्या तुम्ही लक्ष घ्या आता चेत्याच्या इकडे राहते बा ते सगळं चेत्या काय आठवते का तुला काही आहे का म्हणून बरं थांबा ना याच बिल बुकात आहे पाहतो ना मी थांबा काय नाव आहे म्हटलं त्याचं माणिकराव आडनाव काय म्हटलं शेनकाळे माणिकराव शेनकाळे आहे पाय चांगला पाय माणिकराव शेनकाळे सापडले अरे बापरे अरे थोडीशीच नाही पुरी वर्गणी बाकी आहे म्हटलं याच्या इकडे हा थोडीशी नाही आहे पुरी मागा म्हटलं मागची मागा ह्या वेळेस बी मागा आणि ते म्हणा मला आता पाहिजे म्हणा नको सांग म्हणा अरे म्या पाहिलं नाही यायले स्वतः डोळ्यानं हा म्या पाहिलं तेच होय ना म्हटलं सोनेरी केसा यायचे हा तेच म्हटलं तेच होय अरे आमचं दोघा तिघा याच्यावरच लक्ष होतं म्हटलं यायनं गुलाबजामुन शेव एवढी भरली म्हटलं पन्नी तेवढी भरली म्हटलं घेऊन गेले म्हटलं ते पुरे घेऊन गेले म्हटलं ते हा आणि आम्ही म्हटलं कायच्यासाठी निवरायले तर काय म्हणे हे 2-3 लेकर आहे म्हणे घरी त्याच्या एकूण चालणं निवत म्हणे आई बाबा आहे म्हणे त्याच्यासाठी निवरालो म्हणे यायला किती काय सांगा बरं लेकर किती काय यायला सांगा पटकने अरे लेकर तर यायला दोन्ही इथं निरात पुण्याला आहे त्याच्यावाले हा काय यार लोक आहे रे बाबा हे महाप्रसादाचा आयटम तर असा नेते घरी जसे काय कमीत कमी 50-60 घरे जण उपाशी आहे घरी हा एवढं नाही लागते काय आणि तिकडे आपल्याला मग गुलाबजामुन शेव कमी पडली होती हा वक्तात आणा लागली म्हटलं हॉटेलमधून अशा आहे लोक आणि वर्गणी बी नाही दिली यावं माणिकराव बाहेर या पटकन या मस्त काम आहे तात्या उधारीत वर्गणी लिहित असते काय हा उधारीत वर्गणी लिहित असते का म्हटलं काय समजून नाही राहिलं तुमचं किराणा दुकान होय काय लिहून ठेवे मांडून ठेवे वारे वा मस्त काम आहे हा पा तुमचा अध्यक्ष मंडळाचा पा सगळे जण पाहून घ्या चांगले हा या चेहऱ्याला पाहून घ्या म्हटलं तुम्ही पा काय कारनामे करून ठेवते उधारीत वर्गणी लिहू राहिले उधारीत काय म्हणते अरे काय काही लागलंच नाही आहे काय गणपतीच्या मंडळीची काय उधारी चालत असते का इथं वर्षातून एकदा येते ना हा तर काही समजून नाही राहिलं यायचं मला ते बरं झालं का सोन्या त्याला लक्ष गेलं हा नाही तर बस पा तात्याचं काम पा म्हटलं पा कसं आहे तर उधारीत वर्गणी द्या तुम्हाला वाटण तवा द्या काही हरकत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं EMI न वर्गणी जमा करा पा म्हटलं तात्याचं काम पा तुम्ही तात्याच्या भरोशावर अरे बस तात्याला तुम्ही वर्गणी करायला लावताना म्हटलं तर हे उधारीत वर्गणी फाडायची म्हटलं सगळ्याची आणि मंडळच्या कार्यकर्त्याला किडनी इकून म्हटलं त्या उधारीचे पैसे फेडायला लावायचे होय पा आज जर आम्ही दोघं नसतो ना म्हटलं तुमच्या मंडळाले लाभलो तर बस झालं असतं म्हटलं अरे आमचे शुक्र माना तुम्ही तर आमच्या पाय धुवून पाणी प्या सगळेजण
बरं जाऊ द्या, तुम्ही नका पिऊ. तुम्ही नका पिऊ म्हटलं आमच्या पाय धुवून पाणी, पण तात्यानं तरी प्यायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं सगळ्याचं? प्यायला नाही पाहिजे काय? ओय इकडे बाय रे शायने, इकडे बाय. जास्ती म्हटलं भादर भादर नको करू. एका जणाची उधार आहे म्हटलं फक्त पैसे, तर एवढं नको बोलू. बाकी सगळा पैसा मीच खर्च करतो म्हटलं. मला सांगू राहिला काय गोष्टी? आतापासून चालवलं का मंडळ? आतापासून चालवलं का म्हटलं? अबे 19 वर्षाचा होतो तेव्हापासून मंडळ आहे म्हटलं माती. स्वतःच्या खिशातून देतो म्हटलं पैसे, तुमच्यासारखं नाही आहे म्हटलं. आले मोठे सांगू राहिले इथं किडण्या ऐकतो हे करतो. बस बाबा, तुम्हाला जरा काही बोललं का तुम्हाला भलं झोमते बाबा. पाहून घ्या तुम्ही सगळेजण पाहून घ्या. अरे देना दिले आवाज देसा ना आता, इथं टाइमपास करसा. बोला कायच्यासाठी आवाज दिला म्हटलं? काय काम आहे तुम्हाला? अरे माणिकरावले आवाज द्या ना. माणिकराव नाही आहे का घरी? नाही, ते तर 4 दिवस झाले पुण्याला गेलेले आहे पोराच्या इथं. आता मी जाते उद्या. काहून काय काम होतं तुम्हाला? अरे काही नाही, मृत्यू दाखला आला द्यायचा, तो द्यायचा होता म्हटलं त्याला. कोणता टाकला म्हटलं? अबे हो सोनिया, काय फालतूगिरी करू राहिला? काही बोलू राहिला आपला? काय ऐकू गिकू गेलं असतं त्याले काही आपलं? सवारी सल्ल्या काका सवारी. बे सवारी नसते न ते, सॉरी असते ना रे, सॉरी असते ना. पाठांतर करून ठेवीन तू. जाऊ दे ना, तुमच्या लक्षात आलं ना बस. अरे मी काय म्हणून राहिलो, वर्गणी होई ना हे गणपती मंडळाची. महाप्रसाद नाही आहे काय? महाप्रसाद ठेवा लागते ना. मग वर्गणीने करायला येऊ का तुम्हीच सांगा? वर्गणी देसान तर मग कसं होईन काकू? म्हणून राहिलो का माणिक काकाले पाठवा बाहेर. माहित तर मला सगळंच आहे, ते नस पाठवलं मला खाली नाही आहे म्हणून सांगासाठी. पण आता मग काय आहे, नाटक तर करावंच लागेल ना. अरे म्हटलं थेच तर घरी नाही आहे, माती थोडी कारोबार आहे. ते देन ते. अब एखाद्या वर्षी नंबर असेल तर लावून पाना, फोन लावून पाना. विचारून घ्या काय आहे कसं आहे, लिहून घ्या ना. लिहून घ्या, देते मग ते आल्यावर. सल्ल्या लावर त्याच्यावर फोन लाव त्याले माणिकले. कुठं विचार त्याले. सर्व ढांगारे करू आला, घरातच आहे तो. बरं फोन ला. हॅलो बोला, कोण बोलत आहे? कहून नंबर सेव्ह नाही आहे का तुमच्या याच्यात? नंबर सेव्ह नाही आहे का म्हटलं? बरोबर गणपतीचा टाइम आला का तुम्ही सगळे मंडळाच्या कार्यकर्त्याचे नंबर का डिलीट मारता का म्हटलं? अरे बोल काय म्हणतो? आत्ता आवाज ओळखला मी त्याला. कसं आहे, कानानं बरोबर ऐकून येत ना. बोल काय म्हणतो? कायच्यासाठी फोन केला होता? सल्ल्या होय ना तू? हो सल्ल्याच होय म्हटलं. घरापाशी आलतो तुमच्या. कुठं आहे म्हटलं तुम्ही? आता कायले आलता ते तर सांग पहिले. मी तर पुण्याले आहो रे, 3-4 दिवस झाले. आता 2-3 महिने काही येत नाही इकडे. गणपती पाहिल्याशिवाय गणपती पाहिले आलतो इकडे. अरे म्हटलं वर्गणीसाठी आलते सगळे मंडळाचे कार्यकर्ता तुमच्या घरापाशी उभे आहे. तुमची म्हटलं घरची लक्ष्मी बी आहे इथं उभी. काय आहे मग, किती घेऊ म्हटलं वर्गणी सांगून द्या. त्याच्यापासून घेऊन घेतो म्हटलं मी. त्याला सांगून द्या बा, स्पीकर पण ऑन ठेवतो लागीस तर. अरे तिले काही समजत नाही ना हिशोबातलं. ते कसं आहे, तुम्हाला वर्गणी कमी देऊन देईन म्हणून मला विचार पडते. कसं आहे, जास्त दिली तर काही फरक नाही पडत. देवाच्याच कामाला चालली, पण कमी नाही गेली पाहिजे. तिले कसा हिशोब जमत नाही. ते कने लाईट म्हटलं कमीच देते कोणाला बी पैसे. त्याच्यानं मी कसं पैशाचा व्यवहार तिच्यापाशी ठेवत नाही. आणि तिजोरीच्या ज्या बे मासपाशी आहे. आणि मला फोन पे काम नाही करू राहिलं, सर्व्हर बी डाऊन आहे. म्हणून विचारच पडला. आता मला जीव द्या, काय आहे तर देऊन देतो मी वर्गणी. किती पाहिजे तुम्हाला सांगा तुम्ही. तुम्ही किती देता वर्गणी ते सांगा. तुम्ही किती देता सहखुशीन द्या. तुम्हाला जे वाटते ते. फक्त वर्गणी एवढी देता का 3-4 लोक तुमच्या वर्गणीत जेवले पाहिजे. बस आमचं एवढंच म्हणणं आहे. किती काय द्या. बरं 2001 रुपये लिहून घ्या. 2001 रुपये लिहून घ्या. मी लगेच आल्याबरोबर देतो मंडळात. ठीक आहे, 2001 रुपये लिहून घ्या. म्हटलं मागच्या वर्षीची बी तुम्ही वर्गणी काय पुरी दिली? कटही करून टाकला फोन. मागच्या वर्षीचा जसा विषय काढला जाते कट करून टाकला. ह्या वर्षीची मांडून घ्या म्हणते. मी येतो म्हणते 2-3 महिन्यानं गणपती पाहून मग देतो म्हणते. काय करायचं आहे सांगा तुम्ही. सोडून द्या हे घर. चला समोर चला. जाऊ द्या, हे उधारीचे धंदे आपल्याला पुरत नाही. चला समोर चला. चला रे समोर चला हे घर सोडून द्या. चला बरं समोर. काय म्हणे ते देते ना ते वर्गणी. मागच्या वर्षी चांगली वर्गणी दिली ते ना. ह्या वर्षी देते, दरवर्षी देते ना. तुमचं बोलायचं कामच नाही पडत ना. देते, तुम्ही निश्चिंत राहा, देते ते वर्गणी. अरे टाइमपास नका करू, चला समोर चला. रे तात्या कुठे गेला? ऐन वर्गणी मागायच्या वेळेस आपल्याला म्हणे जा तिथं उभे राहा म्हणे. आणि तात्या कुठे गेला? गायब झाला काय? काय वरे सोने, अलिबाबाची गुफाच वाटवायला राजा पाय ना. तुलने वाटवायला काय अलिबाबाच्या गुफेसारखी? अलिबाबाची आली चोर कान्नी ऐकली करते रे. अरे ऐकली ना रे, माहिती फाटून राहिले का अंदर जाची पाय ना. बस बाबा मी नाही जात अंदर. काय तर बाहेरच बोला म्हणे त्याइले. कुठे गेले हो सल्ल्या काका? कुठे गेले तात्या? तुम्हाला सांगून गेले ना. अबे संडासले गेले ना बे ते. संडासले गेले ना. एवढा काय विचार राहिला? कुठे गेले म्हणते रे? कुठे गेले म्हणते? चेते हागायला गेले म्हणते ते. नुसतं खाणं हागणं चाललंय काय माहित त्याचं. ऐन गणपतीच्या वर्गणीच्या वेळेस सकाळी हागून नाही येतात का काय माहित. म्हणजे इथं आपण सकाळपासून नाश्ता नाही केला, काही नाही. चायवरच आहे, फक्त चायवरच आहे म्हटलं. आणि हे इकडे म्हटलं मस्त तैट नाश्ता जेवण करून नाही हागेपर्यंत काम येऊ राहिलं म्हटलं. यायचं नाही एवढं पोटभर काम. अरे बापरे. अरे यार आता काय बोलाव यार. आपल्याहून वयानं मोठ्या म्हणून काही बोलताही नाही येत. येऊ दे फक्त आता, येऊ दे. कुठं गेला तात्या? कोणाच्या घरापाशी थांबवलं आपल्याला? इथं वर्गणी चांगली भेटते म्हणते. कोणाचं घर ये? अरे आले का तात्या? नमस्कार म्हटलं. नमस्कार कायचा नमस्कार होय रे? नमस्कार म्हटलं तात्या नमस्कार. अरे हो ना रे म्हटलं नमस्कार. काय लावलं ते? नमस्कार तात्या नमस्कार. कायची लावली रे त्या? नमस्कार कायची होय? म्हटलं ना एकदा नमस्कार. काय लावलं तेच ते? नाही कसं आहे, मोठ्या माणसाला नमस्कार चमत्कार करत राहा लागते म्हटलं. कसं आहे, मोठे काम आहे ना तुमचं. आम्ही म्हटलं इथं सकाळपासून उपाशी तापाशी चहा पेलून तुमच्यासोबत वर्गणी मागायला येऊ राहिलो. तुम्ही म्हटलं सकाळी धपाधप पोटभर खाऊन आले.
पोटभर खाऊन आले म्हटलं, संडासले पैर आले 2-3 एवढं खाऊन आले. हा काय होय म्हटलं हे? अरे काय आमचा विचार काही का आम्ही नाश्ता केला का काय जेवण केलं का विचारलं आम्हाला? पोटभर जेवण आले म्हटलं, त्याचा नमस्कार म्हटलं. हा काय काय म्हणजे आले माझ्या डोकं खराब करू राहिले. मी साडेबाबाच्या इथं गेलो, माझ्या जेवाचा टाइम बघला, माझ्या पोट बघलं. जेवून आलो का मी? तर जेवून आलो का म्हटलं. हा मी तुमच्या देखता तर मी पाया लागलो तुमच्यासोबत आलो वर्गणी मागायला. मी कधी जेवू रे? हा कधी जेवू म्हटलं? फालतूच्या गोष्टी करू राहिले तिथं. चल घे मग आवाज देता येईल. अरे कोणाचं घर होय काय होय आम्हाला काय माहित? हे तर मला अलिबाबाची गुफा दिसू राहिली राजू. हा तिथं तर नाही आणलं तुम्ही. आता एका 40 चोर देईन का आपल्याला वर्गणी? अबे असंच काही समज म्हटलं. हा या 40 चोरातले 2 चोराला कापी आहे म्हटलं इथं. हा पाय कशी वर्गणी देते आता. अबे हे तुम्हाला घराचं वरतून दिसू राहिलं म्हटलं. हे घर अंधारात चला म्हटलं. राजमहल आहे राजमहल. त्या तात्या जिथं म्हणते ना हा बम वर्गणी देते. हा तिथं म्हटलं मला तसं वाटते का त्याच्या घरी जे गणपती बसते ना ते आपल्याला ना वर्गणी मागून घ्यायची होय. हा पाहिलं नाही का आता 2-3 ठिकाणी. परत चल बा अंदर काय आहे तर माहित पडा आता. जाऊ दिले का अंदर जाणं चांगलं नाही वाटत. बाहेरच बोलावतो म्हटलं त्याला नाही काय एवढ्याच्या एवढे अंदर जाणं फालतू चांगलं नाही वाटत. बाहेरच बोलावतो त्याला. तर ते तुम्हाला समजायला पाहिजे. वय वाढत चाललं तसं दिमाग कमी होत चाललं का काय माहित. कोणाच्या घराच्या अंदर जाऊन वर्गणी मागत असते काय? बाहेर द्या बा आवाज. हा बाहेरून द्या आवाज. काय द्यायचा आहे तर चमन झिंगे या ना बाहेर थोडे. या बाहेर या. ए गणपतीचे कार्यकर्ता आले वर्गणी मागायले. या महाप्रसाद आहे म्हटलं आपल्या इकडे. या हो चमन झिंगे बाहेर. काय नाव आहे म्हटलं हे चमन झिंगे असं नाव असते काय? हा हे तर पहिल्यांदाच ऐकू राहिलं चमन झिंगे ना. अलगच नावाच्या मायबीन चमन झिंगे. कोण आहे बा चमन झिंगे? बोलावा ना पटकन या बाकीचे घर आहे ना. अरे नमस्कार हो तात्या. अरे नमस्कार. अरे काय म्हणते बाबा काही तुमची भेट घेऊटच नाही आहे. कधी आले म्हटलं गावाहून? अरे गावावरून तुम्ही अर्धा 1 घंटा अगोदर आलो. थोडंसं रेटलो होतो आवाज आला तुम्ही दिसले. चल ना घराच्या अंदर. आता घराच्या अंदर गायले चलता का? सोयरीक जोडवायचे आहे का आपल्याला? पटकन म्हणा काय आहे ते गणपतीचं वर्गणीचं चला. आता 2-3 घर आहे ते निपटून घेऊन बस झालं मग आपलं. अरे हा ना रे तू काय शानपणा शिकू राहिला मला समजते ना तेवढं. अरे नाही म्हटलं नंतर कधी येईन फुरसतीत. म्हटलं गणपतीचं जेवण आहे आपल्या इकडे महाप्रसाद आहे मोठा. पनीरची भाजी गिजी राहते गुलाबजामुन राहते या टाइमला राहते म्हटलं. तर म्हटलं कसं आहे काही होत असेल तर पहा म्हटलं बा देणगी गिनगी द्या म्हटलं तुमच्या सहखुशीनं किती देतात. अरे माया ऐकून म्हटलं तुम्ही मीठ घेऊन घ्या जेवढं लागते तेवढं. मिठाचं सगळं मी देतो म्हटलं. पाय रे त्या पाय यायची वळकी पाय म्हटलं तात्याची वळकी. त्याच्या वळकीवाले पाय म्हटलं काय देऊ राहिले. जेवढं लागते तेवढं मीठ देतो म्हणते. सांग आता कुठं नाही बाबा यायले. अरे मीठ लागन असं किती रुपयाचं लागन? 100 रुपयाच्या वर मीठ नाही लागन आपल्याला. पाय काय म्हणून राहिला तो. काय यार आता काय बोलावं यार लोकायले. काय होता ते काय समजून नाही राहिला तुमचं. कोणत्या लोकांपाशी आणता तुम्ही? हा तो तर गडी म्हणून राहिला आपल्याला का मीठ जेवढं लागन तेवढं मी देतो म्हणते. अरे मी स्वतः विचारात पडलो आता याला बोलू तर बोलू काय? हा आता का थोका फक्त जेवायला आल्यावर का मीठच खायन काय? हा भाजी गिजी बाकी काहीच नाही खायन आणि फक्त मीठच खायन का म्हटलं तो. काय बोलाव यार काही समजत नाही. अरे पैशावाला एवढा आहे मला का माहिती असं म्हणून. हा म्हटलं आता बा एवढं ब्रँडेड वस्तू घालते हा याचा बूटच म्हटलं 5-6 हजार रुपयाचा आहे आणि हा म्हटलं अशा गोष्टी करण काय? चेत्या सांभाळले का तू त्याला आता? ते हाती यायले का सगळं? हो दिलीप भाऊन मोन्या काय म्हणते जेवढं लागन तेवढं म्हणते महाप्रसादाला मीठच देतो म्हणते. सांग राजा हा काय मीठच खायन का म्हटलं? मिठाचीच कमतरता आहे का म्हटलं याच्या अंगात? आयोडीनची कमी आहे काय समजून नाही राहिलं बाबा. कसे कसे लोक आहेत. अरे मला तर वाटू राहिलं मोहन काका दिलीप काका का गांधीजी सोबत हात होता वाटते मिठाच्या सत्याग्रह आले. हा म्हणून मीठच देऊ राहिला आपल्याला पुरं. काय माहितच्या माय बिन काय कसे लोक आहेत. शरमही वाटू राहील त्याले बोलाच्या वेळेस. अरे तात्याचे सगळे पैसेवाले वळकीचे तसेच आहे म्हटलं. कोणी उधारीत वर्गणी लिहू राहिलं. आता हा मीठ देतो म्हणते पूर्ण. सांगा ना राजू. आता तात्या तुम्ही चुपचाप राहा. आता इले पा कसा फाईलवर घेतो आणि याच्यापासून वर्गणी पा कशी काढतो. टेक्निक पाहिजे म्हटलं त्याला. टेक्निक पाहिजे. आता तुम्ही चुपचाप राहा नाही तर मग मनसान मा वळकीचा आहे असं बोल नको तसं बोल नको. तुम्ही चुपचाप राहा म्हटलं नाही तर मग तुम्हीच द्या त्याची वर्गणी. बरं ठीक आहे ना मी काहीच नाही बोलत. सोन्यांच्या तुम्हाला फुल सूट आहे. आता याच्यापासून तुम्ही वर्गणी काढा किती काढायची आहे तुम्हाला. अरे मी काय म्हणून राहिलो चमन झिंगे काका मिठाची काही कमतरता नाही म्हटलं. मीठ वाटल्यास मंडळात उरते ते तुम्ही मंडळाच्या इकडून घेऊन जाता म्हटलं. पण फक्त अट एकच आहे का मंडळात जे पनीरची भाजी उरण जे गुलाबजामुन उरण जे शेव उरण ते तुम्ही नका नेऊ. तुम्हाला जेवढं लागते ना तेवढं मंडळातून मीठ नाही. तुम्हाला काहीच म्हणणं नाही आहे कोणाचं. कोणी म्हणून तुम्हाला सांगा तुम्ही ना. अरे बापरे हे तोले काय हुशार दिसू राहिले. आपला डाव आपल्यावर टाकू राहिले. बरं सांगा ना मग किती वर्गणी लिहिता तुम्ही? किती पाहिजे तुम्हाला सांगा पटकन. अरे वर्गणी तर तुम्ही किती काय दिली तर कमीच पडते हो. कारण इथं मीठ खाणार नाही आहे ना आमच्या मंडळात पुरे. आमच्या मंडळात मिठाची कमतरतावाले लय कमी जण आहे. गिने चुनेच आहे. बाकी सगळे म्हटलं पोळी भाजी खाणारे आणि गुलाबजामुन खाणारे शेव खाणारे आहे. आता पा मिठाची पुडी किती आणि की 5 रुपयाची. तर मग तुम्ही 5 रुपये वर्गणी लिहा. तुमच्या पुरतीच पाहिजे ना. मीठ तुम्हीच खासान. मीठच जेवसान ना फक्त पोळी तर जेवसान नाही. तर तुम्ही 5 रुपयाची वर्गणी देऊन द्या. जाऊ द्या लिहिरेचे त्या याची 5 रुपये वर्गणी लिही. आणि कोणतं मीठ खासान म्हटलं गायछाप खासान का टाटाचं खासान ते सांगून द्या. कोणतं लिहू म्हटलं सोन्या? गायछाप लिहिलं का? 5 रुपयात तर गायछापचीच पुडी येते. गायछापच 5 रुपये वर्गणीत गायछापच मीठ येत असते. नाही तर कोणता येते तर टाटाचं थोडी येते काही. टाटाचं तर महाग आहे.
अरे बाबा जेवण करून तर माणूस काय मीठच खाईन का फक्त भाजी पोळी खाईन ना गुलाबजामुन खायन शेवय खायन मीठच खायन काय तुम्ही राजे हो मजा घेऊ राहिले का आमची हा मजा घेऊ राहिले काय मजा बाबा आम्ही काय मजा घेणार आहे गरीब माणसं मजा तुम्ही घेऊ राहिले बा मजा तर तुम्ही घेऊ राहिले हा अरे तुम्हाला माहित आहे मीठ काय एवढ्या रुपयाचं येते काय मीठ सस्ता आहे का महाग आहे तुम्हालाच माहित आहे ना बरं बरं एक काम करा 501 लिहा चला 501 लिहा जाऊ द्या ली रे चमन झिंगे 501 रुपया चमन झिंगे तर पेक्षा येतात ना तर मीठ खाया म्हणून लिहाले पुरते चमन झिंगे नाही लिहित मीठ खायच लिहितो तर कधी आहे म्हटलं महाप्रसाद कधी आहे म्हटलं तात्या अरे भोंगाच फिरते म्हटलं आपल्या गावात हा भोंगाच फिरते म्हटलं काही टेन्शन नका घेऊ चला रे समोरचं घर चला द्या ना आवाज कोणाचं घर होय तर द्या आवाज द्या लावा नारा लावा एखादा जेत्या एक आवाज घे गणपती बाप्पा मोरया म्हणून चल घे हा मी म्हणतो हा तुम्हा मागा म्हणतो गणपती बाप्पा मोरया अरे होय बोला काय झालं तुम्हाला होय होय करू राहिले काय झालं म्हटलं तुम्हाला अबे लोकांच्या घरासमोर कायले नारेबाजी करू राहिला गणपती बाप्पा मोरयाचे मंडळात बोंबला किती बोंबलाच आहे तुले हा तवा तर बोंबलत नाही बाबा बोंबलत नाही तर काय आहे त्याच्यात हा आम्हीच मारतो नारे गणपती बाप्पा मोरयाचे आणि काय आहे मग काय आहे काय गलत म्हणून राहिलो का आपण काही काय गलत म्हणून राहिलो काय पाकिस्तानचे नारे लावून राहिलो काय अरे गणपती बाप्पा मोरयाचेच नारे लावून राहिलो ना तुम्ही भल्ले दिसू राहिले अरे अहो घराच्या बाहेर आहे म्हटलं कोण आहे तर अरे कोण हो म्हटलं अरे अर्ध्या रात्रीच्या कायले घुमता रे कोण होय तर हा आणि कायले आवाज मारता रे झोपू दे ना लोकायले चालले रातचे इथं अरे भोकना गिकना आहे करते त्या भोकना आहे का दिवस आहे एवढा मोठा झक हा एवढा मोठा उजळ नाही दिसू राहिला का त्याला दिवसाचा अरे चष्मा घातलाय त्यानं काळावाला चष्मा घातलाय पाय आपल्याला काय म्हणून राहिला तो रातचे कायले चालले म्हणते अरे तो चष्मा काढा म्हटलं डोळ्याचा चष्मा काढा तो पहिले वर्गणी मागायला आले वाटते हे आता द्या लागणे कंट्रोलचा तांदूळ मस्तकी मारून नाहीतर अया गिया पडूनच राहिला त्याच्यात बस हेच आहे म्हणतो हेच घेऊन जा म्हणतो का बोला ना काय म्हणताय बोला कशी काय आठवण काढली म्हटलं आज इकडे याची अरे गणपती बसून म्हटलं 3 दिवस झाले म्हटलं महाप्रसाद नाही करायचा आहे काय हा महाप्रसाद नाही करायचा आहे का म्हटलं कसं आहे बाकीच्या आले तर तुम्ही येत नाही कमीत कमी महाप्रसादामध्ये तर सहयोग द्या काही ना काही अरे सहयोगचा काय विषय आहे काय घ्या लिहा ना लिहा 1 क्विंटल तांदूळ लिहा आपल्या इकडून बापरे लय मोठं काम दिसू राहिलं 1 क्विंटल तांदूळ भाऊ तात्याचं नाव काय हो काय लिहू म्हटलं लिहिणं रमन इसबाई मारेली काय नाव आहे रे मायबी हा वाघमारे हागवणे इसबाई मारे हे नवीनच ऐकू राहिलो इसबाई मारे कोणते तांदूळ लिहू म्हटलं कोणते तांदूळ लिहू तुमच्या इकडून कोणते तांदूळ असते तांदूळ अरे तांदूळ नसते ना हो बासमती असते कालीमुच असते यातले कोणते लिहू म्हटलं बासमती लिहू का कालीमुच लिहू अरे कोणते म्हणजे का बासमती कालीमुच देणार आहे का कंट्रोलचे तांदूळ घरी पडले तुम्ही घेऊन जा घेऊन जा कंट्रोलचे तांदूळ तुम्ही नाही खाऊ राहिले मंडळवाल्यासाठी कंट्रोलचे तांदूळ म्हणून राहिले बाप्पा काय त्याच्यात आम्ही घरी कंट्रोलचे तांदूळ खातो नाही तर कोणते खातो बाबा हा कोणते खाणार आहे एवढे मागीचे तांदूळ परवडते का आम्हाला यानं म्हटलं महादेखता कट्टा नेला म्हटलं हा किराणा दुकानातून कट्टा नेला म्हटलं त्यानं 30 किलोचा कालीमुचचा सांगा हा म्हणे तो गुळ नाही लागत म्हणे कंट्रोलचा तांदूळ आणि पा त्याचे नखरे बा इथं आता काय लेखा लोक आहे रे बाबा कंट्रोलचा नाही म्हटलं कंट्रोलचा तांदूळ दिसू राहिला का तुम्हाला मंडळात काय कंट्रोलचा तांदूळ खाऊ घालू काय म्हणून लोक हा अरे मनोज भाऊ कंट्रोलचा नाही पाहिजे तर कालीमुच द्या नाही तर बासमती द्या हा आणि पाहिजे सहजा आपण म्हटलं कालीमुचत ठेवतो म्हटलं बासमती नाही ठेवत कालीमुच देऊन द्या लागेच तर काय तर 30 किलो द्या 1 क्विंटल नाही पाहिजे एवढा नाही पाहिजे आपल्याला 30 किलो द्या अरे नाही ना हो ऐकून घेत जा ना कंट्रोलचा घेऊन घ्या तुम्ही इकून टाका तिकडे आणि त्याचे जे बी पैसे ते वर्गणीत घेऊन घ्या नाही तांदूळ गिंदू नाही पाहिजे आम्हाला तांदूळ भरपूर आहे आमच्याशी तांदूळ नाही पाहिजे एक काम करा तुम्ही वर्गणी देऊन द्या लिहिरी यायची 5001 रुपये वर्गणी लिही अरे बापा 5001 रुपये वर्गणी कायले म्हणते बाबा का पुऱ्या मूल्यातली मास पासून घेऊन राहिले का तुम्ही वर्गणी हा जमत नाही म्हटलं 201 रुपये लिहा बस 201 रुपयाला झाले अरे का 5 वर्षापासून का 201च्या वर तर जाईनच नाही का म्हटलं आकडा महागाई पाना राजी हो वर्गणी काय 2 जण जेवू राहिलो काय मंडळात पुरं गाव येते जेवाले काही तर विचार करा हा वर्गणीत म्हटलं का 2-3 जण जेवत असते काय पुरं गाव येते ना मग कसे म्हणून राहिले 201 रुपयात जेवण होते काय तुमच्याच तर घरचे 8 जण आहे म्हटलं 201 रुपयात तुमच्याच घरचे नाही जेवत तुम्हाला माहिती आहे ना रोजचा खर्च किती आहे तर अरे मग का तुला घरच्या सदस्याप्रमाणे पैसे देणार आहे काय सदस्याप्रमाणे पैसे देणार आहे का म्हटलं थाळीप्रमाणे पैसे देऊ का काही ले का नाही रे बा 201 रुपये लिहिन तरी नाही राहिलं मग ते बी नाही राहू द्या मग हे असं सारं पाहून तर असं वाटते का यायला वांग्याची भाजी खाऊन घालायला पुरत हा बस आपलं बेसन केलं आणि पोळी बस बेसन आणि पोळी आणि वरतून तेल लागीस तर बस हेच खाऊ घाला लागते यायले अरे हो काय हो काहीच्या काही 201 रुपये वर्गणी हा 8 जण याच्याच मेंबर आहे म्हटलं आणि ते बी जेवल्यावर काय ऐकते काय जेवल्यावर ऐकते का म्हटलं अरे दुसऱ्याच्या घरचे गंज घेऊन म्हटलं त्याच्यात भाजी नेते हे घरी फलाना जेवायचं आहे ढमकाना जेवायचं आहे म्हणून हा आजी जेवायची आहे आप्पाची जेवायची आहे म्हणून म्हटलं हे गंजाच्या गंज नेते म्हटलं भाजी आखरी आपल्याला बेसन खायची पाडी येते म्हटलं पण आपला विचार नाही करते आणि वर्गणी पाहिजे तर 201 रुपये नाही मस्त काम आहे पाय रे पाहून घ्या दिली भाऊ बरं भाजी कोणती ठेवू तुम्ही सांगा भाजी कोणती ठेवू म्हटलं भाजी पनीरची ठेवा तर 201 रुपये वर्गणी आहे नाही तर मग 51 रुपये वर्गणी आहे रे भाऊ आलू वांग्याची भाजी असेल तर ते आम्ही रोजच घरी खातो हा पहिले सांगतो मागच्या वर्षी जे भाजी होती पनीरची तशीच लागन आणि गोड पदार्थातनी सुका गुलाबजामुन
हा नाही तर मग माणसानं काय झालं आणि थोडीशी शेवगी वाचली तर एक नंबर काम होऊन जाते. अरे काय करू रे यायचं रे, काय करू रे? हा मला तसं वाटलं एवढं झोडपावता येईल इथं धरून. हा पाय याची अपेक्षा पाय 201 रुपये 8 जण जेवाले आणि पाय जेवाले काय लागते. पाहो पा सगळे जण तुम्ही पाहो, दिलीप काका नामदेवराव पा अरे मोन्या पाहून घे असे चवणे लोक आहेत. हे तर मजाक नाही रे, ते गुलाराचं पोतं आहे ना, गुलाराचं पोतं तोंडावर टाकून येईल झोडपाले पुरते राहिलीत नाही, चांगलं झोडपाले पुरते. नाही का होता ते तुमच्या विचारानं परंपरा ते परंपरा. पनीरची भाजी म्हटलं आणि सुका गुलाबजामुन आणि आपली शेव आणि आमसुलाची कढी असली तर एकच नंबर काम होऊन जाते. मग हा एक नंबर मजा येऊन जाते. मग आमसुलाची कढी ठेवता बाबा, कसं आहे जेवण घेऊन पोटभर झालं आणि मग आखरी आमसुलाची कढी असली का पोट पुरं सपावून जाते ना, हजम होऊन जाते जेवण. म्हणून म्हटलं आमसुलाची कढी परमनंट ठेवता बाबा, नाही तर मग माणसान. वर्गणीच्या हिशोबाने तुम्हाला नाही वाटत काय का तुमच्या अपेक्षा एकदम कमी आहे? हा 201 रुपयात तर राजे काजू कतली ठेवाले पुरण मले मंडळातनी. काजू कतली, चमचम, गुलाबजामुन, रबडी हाय आयटम सांगा राजू. काला गुलाबजामुन लय हे पडते ना, लय सस्ता पडते. कसं आहे तुम्ही ज्या पद्धतीने वर्गण देऊ राहिले त्या हिशोबाने तर कसं काजू कतली माहिती बरोबर वाटते. तुम्हाला काय वाटते सगळ्या जणाले? काजू कतली तेच तर म्हणून राहिलो मी, 201 रुपये वर्गण देऊ राहिलो ना, मजा थोडी आहे. हा लोकांसारखी थोडी देऊ राहिलो म्हटलं, लोकांसारखी थोडी देऊ राहिलो म्हटलं. 51 रुपये 21 रुपये आपण सगळ्यात उच्च आकडा राहते म्हटलं आपला 201 रुपये. मग घरी गणपती नाही बसत का म्हटलं काका तुमच्यावाल्या? घरी गणपती बसत असेल ना, जेवण बी ठेवत असेल म्हटलं. नाही गणपती बसवतो पण जेवण वगैरे काही ठेवत नाही. जेवण पुरते का रे बा एवढ्या महागाईच्या याच्यात? हा एवढ्या लोकायले 10-15 लोकांना जेवण ठेवतो म्हटलं तर होते काय 100-500 रुपयात होते का? आणि लोक काय कमी जेवते का? गरम गरम असलं का येऊ दे काम राहते ना. अरे इथून 3 वर्ष अगोदर जेवण ठेवलं होतं राजा. तो वांग्याची भाजी खाऊ राहिला, एका हाताने शेंबूड पुसू राहिला म्हटलं, एका हाताने वांग्याची भाजी खाऊ राहिला होता. मग काय विचारू तुले? मी तर बस बाबा पाहून हैराणच झालो. म्हटलं लहान राजा लोक आहे खतरनाक. हा एका हाताने शेंबूड पुसू राहिला म्हटलं तो, एका हाताने वांग्याची भाजी झोडपू राहिला होता. सांग मग एवढं सारं समजते का तुम्हाला? हा एवढं का सारं समजते का? हुलीचा कार्यक्रम आपल्या घरी गेला तर एवढा मोठा खर्च होते. मग इथं म्हटलं मंडळाचा एवढा मोठा कार्यक्रम राहते आणि 201 रुपयात तुम्ही 8 जण जेवायला येतात. तुम्ही 8 जण जेवायला येतात त्याचा आम्हाला काही फरक नाही पडत म्हणा. 8 नाही तुम्ही घरचे 15 असाल त्याच्या, पण 8 जण 8 डबे घेऊन येतात ना, आणि 16 जणांचं जेवण तुम्ही पार्सल नेता घरी बांधून. हे चांगलं आहे का म्हटलं? हे चांगलं आहे का तुम्ही सांगा? हा इथं 8 जण तर बाकीची उपाशी राहते ना. तू आम्हालाच कसा म्हणून राहिला रे? तू आम्हालाच कसा म्हणून राहिला म्हटलं? हा बाकीचे दिसत का तुमच्या डोळ्यानं? बाकीचे दिसत काय? बाकीचे म्हटलं एवढे गंजाच्या गंजा नेते सामटी ना, तवा नाही म्हटलं आम्हाला भला म्हणून राहिला. हा आम्ही एकदा का नाही नेलं तर नेलंच काय रे? आम्ही थोडं थोडं नेलं. बुडा बुडी जेवायचे होते तर त्याच्या एकूण नाही होत चालणं. हा त्याच्यासाठी नेलं ना. तू कसं आम्हाला कसं म्हणून राहिला? बाकीच्या नाही म्हणून राहिला, आम्हाला भला म्हणून राहिला म्हटलं. सांगा होता त्याला सांगा. अरे तर बुडा बुडी किती आहे तुमच्या घरी? 2 जण आहे ना, बुडा आणि बुडी. 8 जण आहे काय? 8 जण डबे निवडाल ना. 4 दिवस ते भाज्या खाऊ राहिले तुम्ही. हा आणि पोया म्हटलं पोया उरलेले उन्ही तो घर राहिले आणि त्याचे कुटके करून खाऊ राहिले तुम्ही. असं असते काय? त्या हिशोबाने वर्गण द्या म्हटलं, नाही तर राहू द्या, नका देऊ जेवायला नका येऊ मंडळात. बरं घे मग घे 501 रुपये. आता याच्यावर तर काही नको बोलू. लिहून घे चेत्या घे लिह 501 रुपये लिह. येतं सगळेजण जेवायला येतं म्हटलं डबे घेऊन. काय नाव आहे म्हटलं याचं? मनोज इजबाई मारे. बरं बोललं नाव आहे तसंच आहे बाबा, इजबाई मारे. चला सोमरा चला रे. लय भारी भारी लोक आहे बाबा, लय भारी भारी लोक आहे. सांग बरं 8 जण जेवायला येऊ राहिले, डबे घेऊन येऊ राहिले. ते बी जेवण तर करूनच राहिली तर पोटभर डबे घेऊन येऊ राहिले, भाजी घेऊन चालले, ते फ्रीज मध्ये ठेवून राहिले भाजी 2-3 दिवस खाऊ राहिले. सांगा किती कलाकार लोक झाले पाहिजे. अरे मी अरे बापरे, अरे कोण पादलं रे बा एवढं खाऊट? अरे बापरे, अबे संडास करून येत जा ना बे, काय वय ये? अरे बाप किती दिवसाचं मटेरियल होतं रे जमा. एवढा खाऊट पादा लागते काय? मराचंच काम आहे. सोयाबीनच्या वड्याचा वास वय. सोयाबीनच्या वड्या कोण खाल्ल्या होत्या रे बा काल? भल्ला वास येऊ राहिला ना, एवढा सडला वास. बापरे सल्ल्या काका तुमच्या वास आहे भल्ला पाट आहे म्हटलं. हा सोयाबीनच्या वड्याचा होय का साबुदाण्याच्या वड्याचा होय? कुठं आहे मला तर काहीच वास नाही उराला. तुमचे भल्ले नाटक आहे, मला तर काहीच नाही वास उराला. अरे तुम्ही सवय पाडणार रे, तुमचं पोट खराब आहे म्हटलं आमच्या याच्यात. अरे तुम्हाला संडास लागली तर मागच्या मागे चालले जाणार. हा एवढं खाऊट पादा लागते का म्हटलं? एवढं खराब एखादा उंदीर सडल्यासारखा. तात्या बरं नाही ना हे? लोकांच्या तब्येत खराब करता का तुम्ही? एवढं खराब पादा लागते. गुपचाप मागच्या मागे सलटून जायला लागत होतं एखाद्याला सांगून संडासले चाललो म्हणून. हा काय वय? अरे वायू प्रदूषण पुरं खराब करून टाकलं तुम्ही. मग एखादा जणाले जर चांगलं 24 कॅरेट ऑक्सिजन घ्यायचं असलं ना, तो इथं म्हटलं फेस काळेपर्यंत पडते म्हटलं तोंडावर. काय वय फिट याचंच लक्ष नाहीये. संडास करून येत जा बाबा आमच्यासोबत, नाही तर येत नका जाऊ. अरे मला कसं काय म्हणून राहिला तू? मी तर संडास करून आलो. हा दुसरं कोणी पादलं तर मावरच नाव घेऊ राहिला काय? मला तर वाटलं तूच पादला. हा तुला वास आला म्हटलं सगळ्यात पहिले तूच पादला बाबू, मावर काय नाव घेऊ राहिला? हा बरं करू का आता आधा पादा? करू का म्हटलं आधा पादा? आधा पाद्यात ज्याचं नाव आलं तो ठीक आहे. हा जो आधा पाद्यात ज्याचं नाव आलं त्यानं पादलं ठीक आहे. आपल्या तिघातच करतो म्हटलं आधा पादा. थांब आताच माहित पडते काय खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं काय ते. आधा पादा कोण पादा मामाजी? हे बाय तुमच्यावरच नाव आलं म्हटलं डायरेक्ट. तुम्ही जो पादरे कारण तुमचं पोट खराब आहे. तुम्ही जा बाबा संडास करून या. इथं काही वायू प्रदूषण खराब नका करू. चांगलं मूळ आहे आमचं वर्गणी मागायचं. चालले जा लवकर. जे वर्गणी देणारे असेल ना म्हटलं तो बी आवाज पाहून म्हटलं देण नाही म्हटलं वर्गणी. जा बाबा जा. ते तर बरं झालं त्याचा दरवाजा लागला वर्गणीवाल्याचा. नाही तर बस ते तर म्हणत होते पहिले जा तुम्ही सगळेजण हागून या. इथं काय फालतू वायू प्रदूषण खराब करू नका. जा बाबा तुम्ही जा लवकर. तात्या चालले जा पहिले संडास करून या बाबा, मगच वर्गणी मागतो. नाही तर मला इथं वांती येते बाबा. जा लवकर. हे बा वक्तो मी तुमच्या. एवढं सडलं पादा लागते काय? खरंच तात्याच होय काय? मगाशी संडासले कोण गेलता? तात्याच पोट खराब आहे. तात्याच असेल ना पादणार आहे. आता तात्याच होय का आधी कोणी होय? हा तात्या होय का आधी कोणी हो म्हटलं? जरा माणूस किनार आहे म्हटलं, माणूस किनार आहे. मी पादलो नाही पहिले सांगून देऊ राहिलो तुम्हाला, मी पादलो नाही. हा नाही तर मग माणसानं काय झालं? चल घे रे चल घे.
मांग वर्गणी मांग. चल दरवाजा दरवाजा वाजव द्यायचा. दरवाजा वाजव. दारुगड बाई दारुगड. अरे चंगड काली करू आला फालतूचा. हा दारुगड बाई दारुगड. होय इकडे होय मांग होय. हे असं आहे तुमचं. चांगल्या नसता आवाज दिला. काय म्हटलं मी दारुगड बाई दारुगड. नाही तर काय म्हणू मग. हा का दरवाजा वाजवू का त्याचा 2 काड्या घेऊन. काही आपलं जरासा आपण काही चांगलं करायला गेलो का मांग वळाचीच पाहिजे. असंच आहे मग तुमचं इथं. हा म्हणजे आता आखरीचंच घर होय ना. आखरीचंच घर होय ना म्हटलं. झाले मग आता मूल्यातले एरियातले जे बाकी उरले गिरले आहे ते तर मग महाप्रसादच्या दिवशी जेले द्यायची आहे त्याला देऊन देते. हा हे आखरीचंच घर होय. हो आता इथं काय होते तर मग घराकडे रवाना होऊन जाऊ. हा बसाले पुरत. बोला काय म्हणता, काय पाहिजे होतं तुम्हाला? गणपतीचा महाप्रसाद राहते ना आपल्या इकडे दरवर्षी. तर त्याच्यासाठी म्हटलं महाप्रसादसाठी देणगी पाहिजे होती बा. हा देणगी पाहिजे होती. मला वाटलं बा बचत गटवालेच होय का म्हटलं. बचत गटवाले साहेब होय का म्हटलं एवढेच्या एवढे, म्हणून मी धावत पळत आली. नाही बचत गटवाले होय नाही आम्ही. बचत गटवाले सारखं दिसतो का आम्ही. हा आम्ही पाहिले थोडं स्मार्ट आहे म्हणा. दिसत आहे असं काही सांगता नाही येत. तर म्हटलं काय म्हटलं मग काकू किती लिहू म्हटलं तुमची देणगी. देणगी किती लिहिता लिहा बाबा. 51 रुपये. काही काकू नाही आपलं 51 रुपयात होते काय. सांगा ना तुम्ही किती आयटम आहे. किती आयटम आहे म्हटलं जेवाले. तुम्ही म्हटलं विचारच पडसान. हा जेवू किती आणि खाऊ किती विचारच पडसान म्हटलं. अरे आयटम एवढे आहे का त्या ताटात नाही मावून म्हटलं काकू. आता त्या आयटमच्या नुसार तुम्हाला नाव सांगत बसलो म्हटलं 100 पेजेचं बुक आहे ना पुरं भरून जाईल म्हटलं. एवढे मोठे आयटम आहे. तर आता तुम्ही त्या हिशोबाने द्या बा वर्गणी. बापा काही आपलं नाही काही आपलं 100 पेजेचं बुक भरते का एवढे आयटम असेल काय. मग ताटणे कोपरे घेऊन लागेल जेवाले. हा काय म्हणता. अरे तुम्ही कोपऱ्या घेऊन आले तुम्हाला कोणी म्हणणार आहे का. तुमचंच मंडळ होय ना. तुमचंच मंडळ होय. तुम्ही कोपऱ्या घेऊन या का तिकडे आपलं काय म्हणते तो महाप्रसादाला नसते राहत का मोठा कोपर तो घेऊन या. तुम्हाला कोण काय म्हणणार आहे. मी म्हटलं गहू देतो ना. गहू देऊन देतो. 2 पोते लिहून घ्या गहू. महाप्रसाद आहे ना. साफसफाई केलेली देजा म्हटलं बाबा. हा निसाले आमच्या इथं काही बाय आहे नाही. साफसफाई केलेले गहू आणले म्हटलं आम्ही सगळ्याच्या इकडून. साफसफाई केलेली देजा. बरं ठीक आहे. काय नाव लिहू म्हटलं काकू. लिहिन वनिता कोसम खेळली. बरं ठीक आहे मग काकू. हा तुम्हाला म्हटलं पत्रिका येऊन जाईन. काही टेन्शन नका घेऊ. बिंदास राहा. कधी देता म्हटलं गहू. आज देता का उद्या देता. तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा न्या. ठीक आहे काही हरकत नाही. एवढ्या मोठ्या याच्यात नाही तात्या फक्त हे बाई दिसली मले. हा हे बाई दिसली म्हटलं का इमानदारीनं तिनं सगळं काही दिलं आपल्याला. पा लागीच तर गरीबच आहे घरची. काही एवढी पूर्ण पूर्वी नाही आहे. एमआयडीची जाते बिचारी 150-200 रुपये रोजानं कामाले. आणि 1 एकर वावर आहे. कायले म्हणते 2 पोते म्हणजे 1 क्विंटल झाला जवळपास गहू आपल्याला. अरे काय देवाला दिल्या ना काही कमी पडते का रे सल्ल्या. देव तर डबल टिबल न देऊन देते. देव म्हटलं डबल टिबल न देते. तिले पीक पाणी 1 एकरातच म्हटलं यायला 4 एकरात नाही तेवढं तिला 1 एकरातच होते. विचार कर आता तू. मग अरे देव दरी त्याला कोण मारी असं काम आहे. चला चला मंडळात चला आता. जास्त टाइमपास काही करायला नाही पुरत. चला मंडळात. काही चहा नाश्ता उद्या म्हटलं दादा तुमच्या इकडून. हा काही तर उद्या म्हटलं बा. हे का माझं घरचं काम आहे काय सार्वजनिक काम आहे. माझं घरचं काम असतं तर बा चाय पाणी पाजलं असतं तुम्हाला. बापरे असं आहे का. ठीक आहे ना जासान कुठं. हा जासान कुठं म्हटलं गावातच आहे ना तुम्ही. ठीक आहे ना पाहून घेऊ ना मग. चला मंडळाकडे चला आता.